विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील याही मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी सत्कार व सन्मान केला जातोय। आपल्या सर्व सगळं 66 टप्प्यामध्ये देशात जे मतदान होणार आहे त्याच्यामधलं मतदान साधारणतः एप्रिलच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात आपल्या परिसरामध्ये होईल अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये। लाडके नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष नामदार, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील, फक्त इच्छाशक्ती पाहिजे। आता दिलीपराव म्हणाले मॅच फिक्सिंग, पण मॅच फिक्सिंग होत असताना बुकिंग कोण आहे तेही बघा ना, कुठं बुकिंग होतंय आणि कसं होतंय। जर माझ्या पद्धतीने चाललो तर एकेकाचे फार वाभाडे काढून टाकीन, सगळा उभा आडवा करून टाकीन। आता जास्त शब्द वापरला की लगेच ब्रेकिंग न्यूज चालते, त्याच्यावर पुढचा शब्द वापरत नाही। पण माझं एक मत आहे की जर आम्ही करू शकतो, मी नेहमी जास्त लोकांना अग्रेसिव्ह भूमिका मांडतो ते मी केलेलं आहे। बाकीचे लोक इथे येतात, गप्पा मारतात, इतर पक्षाचे, त्यांनी काही केलेलं नाही।